चाय सोबत काहीतरी हटके हवाय, मग हा बटाटा पोह्याचा नाश्ता नक्की ट्राय करा. लक्ष्मी एसेन्शियलमध्ये तुमचं स्वागत आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहे. 1 कप पोहे मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे. अद्रक, लसूण, हिरवी मिरची वाटून घेतलेल्या आहे. इथं चिली फ्लेक्स घेतलेला आहे 1 चम्मच. थोडीशी कोथिंबीर घेतलेला आहे आणि काही सुके मसाले आपल्याला लागणार आहेत. बटाटे आता आपण किसून घेऊया किसणीने. हे बघा, आता आपण बटाटे खिसून घेतलेले आहे. आता आपण मसाले टाकून घेऊया. 1 चम्मच चिली फ्लेक्स, 1 चम्मच अद्रक, लसूण, हिरव्या मिरचीचा पेस्ट, 1 चम्मच चाट मसाला टाकलेला आहे, 1 चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा लाल तिखट टाकलेला आहे. कोथिंबीर टाकूया आणि हे पोह्याचं आपण वाटलेले पीठ आहे हे टाकून घेऊया आणि चवीपुरते मीठ टाकायचं आहे. पाव चम्मच हळद टाकूया. मिक्स करून घेऊया सगळं. हे बघा, सगळे साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे. चांगलं मळून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेला आहे. आता आपण असे गोल शेप देऊया याला. अशा प्रकारे आपण बनवून घेणार आहोत. हे बघा, असे गोल करून घ्यायचे आपल्याला, गोल उंडे लाडू सारखे. हे बघा, असेच मी सगळे करून घेणार आहे. हे बघा, सगळे गोळे आपण बनवून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. एक कढई घेतलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण मीडियम गॅसवरती तळून घेऊया. एक एक बॉल अशा प्रकारे सोडायचे तेलामध्ये आणि वरून पळीने थोडं थोडं तेल टाकायचं आणि गोल्डन कलर येऊस्तर आपण बॉल तळून घ्यायचे. बटाटा उकडून घेतलेला आहे, त्यामुळे आतील मिश्रण कच्चा राहत नाही. हे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचे. थोडंसं गोल्डन कलर येऊस्तर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तयार झालेले बॉल्स आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे बॉल्स तयार झालेले आहेत. असेच आपण सगळे बॉल्स तळून घेणार आहोत. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.